हाय गाईज, आज बनवतो आपण कैरीची चटणी आणि खरवस. ते कसं बनवतात ते बघूया. त्यासाठी ते आपण कच्ची कैरी घेतलेली आधी, तिची आपण साल काढून घेतोय. बघा, इथे आपली कैरी म्हणजे कैरीची साल काढून झालेली आहे. तर तिला आपण कट करून घेऊया. कोय काढली कोय. अशी आता आपण कोय काढून घेतलेली आहे. बघा, इथे आता आपण कट करून घेते. इथे आता आपली कैरी कट झालेली आहे. इथे कैरी आंबट आहे म्हणून थोडीशीच टाकते चटणीला. चटणीला इथे काय काय घेतलं आपण बघूया. मिरच्या घेतल्या 2, कैरी घेतली थोडी, हे 5-6 पाकळ्या लसूण घेतल्या, हा मीठ आहे आणि हा खोबरं आहे. याची आता आपण चटणी करून घेणार आहोत आणि ह्याचा खरवस. ह्यात आपण टाकतोय मिरची पावडर, थोडीशी मिरची पावडर, त्यानंतर आपण त्यात टाकणार थोडंसं मीठ, म्हणजे चवीनुसार मीठ, मग आपण त्यात टाकणार थोडीशी साखर, बघा इथे आपण कालवून घेतलेलं आहे. ह्यात आपण टाकूया थोडंसं तेल, हे कशाच खाणार ते पण मी तुम्हाला दाखवेन, आत्ता नाही नंतर. चटणी करून घेते. आता इथे आपण चटणी करून घेऊया. इथे आता आपली चटणी झालेली आहे. थोडीशी आपण केलेली आहे. इथे खरवस केलेला आहे आणि इथे आपली बेडाची भाजी आहे, वालाची बेडाची काय बोलू शकता. त्यासाठी आता आपण घेते खरवस, थोडासा तोंडाला पाणी सुटलं खरवस आणि थोडीशी चटणी. आणि ह्याच्यासोबत आता आपण घेणार आहोत भाकरी. हे बघा, इथे आपण गरमागरम भाकरी केलेली आहे, ती घेऊया. बघा इथे आता आपण भाकरी घेतलेली आहे. ते ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
थँक्यू. तसं इथे आपलं ताट आता रेडी झालं आहे. भाकरी, चटणी, खरवस आणि भाजी.